नटसम्राट शिरवाडकरांचं सर्वश्रेष्ठ नाटक. साहित्य अकादमीचा सन्मान त्याच्याकडे सहज चालत आला. अनेक भारतीय भाषांमध्ये या नाटकाची भाषांतरं झाली. अनेक नटश्रेष्ठांनी त्यातले गणपतराव बेलवलकर साकारण्याचं आव्हान स्वीकारलं. किंग लिअरची बेजीभूत प्रेरणा घेऊन व्यवहारी जगामध्ये तडजोड करताना उद्ध्वस्त झालेल्या एका मूल्यनिष्ठ मनस्वी अशा नटाची शोकांतिका कुसुमाग्रजांनी विलक्षण ताकदीने या नाटकामध्ये साकार केली आहे. समकालीनांना या नाटकाने काय दिलं याचं एक लहानसं उदाहरण म्हणजे तात्यासाहेबांच्या व्यक्तिगत पत्रसंग्रहात असलेलं श्रीना पेंडसे यांचं एक पत्र. 2 वर्षापूर्वी योगायोगाने एका खाजगी बैठकीत नटसम्राटमधील एक स्वगत ऐकले. थरारलो. त्याच वेळी ठरवले केव्हा तरी 4 रसिक मित्रांसमवेत आमच्या घरी हा कार्यक्रम करायचा. तो योग काल आला. तुमच्या काव्यानं आणि नटसम्राटमधील स्वगतांनी मी जरा कठोर आहे. भावनांना माझ्यावर स्वार होऊ देत नाही. पत्नी गेली तेव्हासुद्धा घटना पाषाणहून स्वीकारली. पण काल माझा पराभव झाला. डोळ्यातील अश्रू मी आवरू शकलो नाही आणि सगळ्यांचीच ती अवस्था झाली. होय, तुम्ही तरुण आहात. तुम्ही तरुण आहात म्हणजे करताय तो फक्त संभोग तुम्हाला माणसांच्या माद्यांची. पण तरुण आहेत कावळे आणि तरुण आहेत गिधाड. तरुण आहेत रस्त्यावरची गाढवा आणि डुकर देखील. नरकातले सूक्ष्मदेही कीटक देखील मैथून करतात कीटकींशी आणि कीटकांची जमात वाढवून मरून जातात कीटकांसारखीच. या आंधळ्या देहभोगाच्या दलदलीतून उठून उभा राहिला एक माणूस, तुमचा आमचा बाप. त्याला चिरून काढलं स्वतःच शरीर आणि आकाशातल्या नक्षत्रांवर त्या रक्ताचं शिंपण करीत भोवतालच्या निशब्दावर मात करीत तो ओरडला आकाशाकडे पाहून, कोणी आहे का? दशदिशातून उत्तर आलं, मी आहे आणि माझ्यातही तूच आहेस. त्या आश्वासनाचा सोमरस पिऊन सूर्याच्या चक्रावर त्यानं काटून काढले एक नवीन विश्व. यात मरकटांची झाली माणसं, अक्षरांचे झाले मंत्र, स्वरांचं झालं संगीत आणि जनावरी जीवनाच्या खडकावर उभं राहिलं एक विराट सुंदर देवालय. जिथं माणसाला सापडला ईश्वर आणि अनिकेत ईश्वराला सापडलं. या बापाला विसरा, पण त्या बापाला विसरलात तर पहाडात दडून बसलेली गिधाड फडशा पाडतील निमिषार्धात. केवळ तुमचाच नव्हे तर साऱ्या माणसाच्या जातीचा. देवघरातील फूल उचलुनी, देवघरातील फूल उचलुनी कुणास द्यावे कुणी. तशी नभातील ज्योत आणली तू माझ्या अंगणी. धरतीवरच्या सरत्या काली दिला दिलासा तुवा, धरतीवरच्या सरत्या काली दिला दिलासा तुवा. कसे जाणले डाक बंगला तिकडेही मज हवा. सरेल लेखन सरेल नाटक, सरेल लेखन सरेल नाटक, सरेल कविता रती. फेसामधले महालामुचे हसणे त्यांचे किती. प्रलयंकरवा स्फोट अणूचे होता अवघी धरा, प्रलयंकरवा स्फोट अणूचे होता अवघी धरा. फुटुनी तुटुनी तिचा तरंगत राहील व्योमी चुरा. तरीही झळकत असेल तारा, तरीही झळकत असेल तारा. त्यावर शब्दावली मौक्तिक मंडन मित्रानेही भेट कवीला दिली. वाचायाला बघावयाला नसेल कोणी जरी, वाचायाला बघावयाला नसेल कोणी जरी. कांत कृपेने सदैव वसतील कुसुमाग्रज अंबरी, कांत कृपेने सदैव वसतील कुसुमाग्रज अंबरी. जाता जाता गाईन मी, जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी. गेल्यावरही या गगनातील
गीतांमधुनी राहीन मी. माझे जगणे होते गाणे, माझे जगणे होते गाणे, माझे जगणे होते गाणे. कधी मनाचे, कधी जनाचे, कधी घनास्तव, कधी बनाचे, कधी घनास्तव, कधी बनाचे, कधी घनाशय, कधी निराशय, कधी घनाशय, कधी निराशय. केवळ नाद तराणे माझे जगणे होते गाणे, माझे जगणे होते गाणे. जमले अथवा जमले नाही, खेद खंतना उरली काही. जमले अथवा जमले नाही, खेद खंतना उरली काही. अदृश्यातील आदेशांचे, अदृश्यातील आदेशांचे ओझे फक्त वहाणे माझे जगणे होते गाणे. कधी मनाचे, कधी जनाचे, कधी घनास्तव, कधी बनाचे, कधी घनाशय, कधी निराशय. केवळ नाद तराणे माझे जगणे होते गाणे, माझे जगणे होते गाणे, माझे जगणे होते गाणे. इथले गेले तिथले गेले आम्ही उरलो मागे, नडले बहुधा पूर्वजन्मीच्या पुण्याईचे धागे. काळपथाच्या रेताळावर पाय खुणांचा गुंता, खुणा कुणाच्या पाय कुणाचे तेही न कळते आता. वा. सरणावरती दुःख होतले, सरणावरती दुःख होतले भाष्यही जमले छान. सरणावरती दुःख होतले भाष्यही जमले छान. कुणीही जावो हवी जपाया शब्द कलेची शान. जगण्याचे इतुके राणेपण मरणही त्यास्तव मरते. वा. वा. जगण्याचे इतुके राणेपण मरणही त्यास्तव मरते. संदर्भांच्या विझवून ज्योती तमी अकेले फिरते, वा. तमी अकेले फिरते. वडील धाऱ्या या पायांना शताधिकांचे हात स्पर्शती. वडील धाऱ्या या पायांना शताधिकांचे हात स्पर्शती. खंत एककी, खंत एककी उरला नाही हात एकही खांद्यावरती. वा. उगवतीचे ऊन आता मावळतीला पोचले आहे. उगवतीचे ऊन आता मावळतीला पोचले आहे. मार्गक्रमण मार्गापेक्षा स्मरणात अधिक साचले आहे. तक्रार नाही, खंत नाही, पूर्तीसाठीच प्रवास असतो. केव्हा तरी मिटण्यासाठीच काळजामधला श्वास असतो. वाट केव्हा वैरीण झाली तरी वृक्ष प्रेमळ होते. साती रंग भेटून गेले, निळाईशी जडले नाते. काळोखलेल्या गुहेत देखील धडपडणारे किरण होते. देवळामधल्या दिव्यांनाही स्नेहाभावी मरण होते. वाजत गाजत वरात आता वेशीपाशी आली आहे. वाजत गाजत वरात आता वेशीपाशी आली आहे. जिव्हाळ्याच्या चिता पेटवीत बरीच पायपीट झाली आहे. माथ्यावरचा आभाळ बाबा सवाल आता पुसत नाही. पृथ्वी झाली पावलापुरती, आल्याड पल्याड दिसत नाही, आल्याड पल्याड दिसत नाही.
सांज सरते